मित्रांनो, पुणे नाशिक औद्योगिक कॉरिडॉर पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी खूप महत्त्वाचा असून पुण्यामध्ये जो काही प्रस्तावित रिंग रोड आहे त्याला हा कॉरिडॉर आळंदी परिसरामध्ये जोडला जाणार आहे. तसेच दुसरा टोकाचा विचार केला तर समृद्धी महामार्ग आणि सुरत ते चेन्नई या एक्सप्रेसवेला देखील जोडला जाणार आहे. यामध्ये जर आपण सुरत ते चेन्नई या एक्सप्रेसवेचा विचार केला तर हा 10,000 कोटी रुपयांचा प्रकल्प असून राज्यातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांमधून जाणार आहे. पुढे वळण्यापूर्वी तुमच्यापैकी फक्त 2% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीनही जिल्ह्यातील ग्रामीण भागांचा विकासाला यामुळे मदत होणार असून औद्योगिक तसेच शेतीमाल अर्थात कार्गोची देखील जलद वाहतूक करण्यास मदत होणार आहे. तसेच सध्या पुणे, नाशिक किंवा नगरमधून शेतीमाल किंवा औद्योगिक माल हा मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरात पाठवला जातो. परंतु या औद्योगिक कॉरिडॉरमुळे पुणे किंवा नगर येथील शेतीमालाची वाहतूक या प्रस्तावित औद्योगिक कॉरिडॉरच्या माध्यमातून करता येणे शक्य होणार आहे. या ठिकाणाहून नंतर तो बंदरामध्ये पोहोचण्यासाठी समृद्धी महामार्गाचा उपयोग करता येणार आहे. महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश व तमिळनाडू आणि तेलंगणा या ठिकाणी माल वाहतूक करणे देखील यामुळे सोपे होणार आहे. त्यामुळे या प्रस्तावित औद्योगिक कॉरिडॉरमुळे भविष्यात पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांमध्ये बंदर आणि दक्षिणेतील महत्त्वाच्या राज्यांसोबत भक्कम असे कनेक्टिव्हिटी मिळणार असल्यामुळे नक्कीच याचा फायदा कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला देखील मोठ्या प्रमाणात होण्याच्या अपेक्षा आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रस्तावित असलेल्या पुणे नाशिक औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पासाठी पुणे येथील सल्लागाराची नियुक्ती केली असून या सल्लागाराच्या माध्यमातून आता पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याशिवाय यासाठी लागणाऱ्या आवश्यक जमीन ओळखणे आणि प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थात DPR तयार करण्याचे काम या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून केले जाणार आहे. मोनार सर्वेयर्स आणि अभियांत्रिकी नावाची ही सल्लागार कंपनी असून साधारणपणे 9 ते 12 महिन्याच्या कालावधीमध्ये ही कंपनी या संबंधीचे सर्वेक्षण आणि DPR पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर या कंपनीने तयार केलेला प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला सादर केला जाईल व त्यानंतर महामंडळाच्या माध्यमातून तो राज्य सरकारला सादर केला जाईल. जेव्हा या प्रकल्प अहवालाला राज्य सरकारची मंजुरी मिळेल तेव्हा यासाठी लागणाऱ्या जमिनींचे संपादन सुरू होणार आहे. तर मित्रांनो, पुणे नाशिक इंडस्ट्रियल कॉरिडॉरबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.